हे आश्वासन दिलंय, हो सध्याच्या याच्यात पूर्ण करायला होणार ते? होईल, नक्कीच होईल. एक्झॅक्ट आता आताची हे बघा 2025 मे पर्यंत 250 MLD पाणी आपल्याला इथं साळ नदीमधून काढता येईल, जी अगोदर शक्यता नव्हती. कालवा फुटला तर आपण हात काय म्हणतात कुरवाळीत बसायचो. आता ती परिस्थिती राहणार नाही. 2025 मे नंतर तो एकदा ते कमिशन झाले बॅरेज आणि पंपिंग हाऊस, 2 पंपिंग स्टेशन आहेत. ते कमिशन झाले की आपल्या एंटायर नॉर्थमध्ये जास्त पाणी येईल. ओके. कमीत कमी 50-100 तरी दिवसाला सहज येईल. सोनळ्याला पण मिळेल ॲडिशनल पाणी. दुसरं साऊथमध्ये पण अशाच पद्धतीनं आम्ही 2 प्रोजेक्ट घेतलेले आहेत, जेणेकरून साधारण 110-120 MLD पाणी मिळेल. शिवाय सालावलीला जो PWDनं प्रोजेक्ट घेतला आहे 100 MLDचा, त्याचा पाणी पुरवठा एकदम मडगाव वास्कोपर्यंत होईल. सो एप्रिल आणि मे ची सर कशी आता तत्पूर्तता? फक्त हे 2 महिने आपल्याला थोडंसं पेशन्स घ्यावं लागेल. हे 2 महिने, पुढच्या वर्षी ही अडचण अशी राहणार नाही. आत्तासुद्धा कसं आहे तसं आपल्याकडे मुबलक पाणी आहे, पण काही वेळेला मॅनेजमेंटमध्ये आपली सप्लाय सिस्टम जी आहे तिचं कुठं ब्रेकडाऊन झालं, कुठं अजून काय झालं, व्होल्टेज कमी झाल्यात. परवा माझं पंचवाडीला व्होल्टेज कमी झाली, त्यामुळं पाणी लिफ्ट करता येईना. असं पण थोडंसं ऑफकोर्स व्होल्टेज हे कमी येणं हे वारंवार होत नाही, अजून मधून कधी काही अडचणी असतात. आमच्याकडे गेटीचा जो इश्यू झाला ते दॅट वी आर रिपेअरिंग. ते केन्नापर्यंत चालू असतं जातले मे पर्यंत कम्प्लीट जातं. मे पर्यंत रिपेअर जातो. माहिती आहे स्टोरेज स्टार्ट जातली आता हे स्टोरी असतात पण ती कमी असतात. सर सीएमनं 6 वर्ष कंप्लीट केला ना, त्याबद्दल काय सर त्याबद्दल काय तुम्हाला, कारण एकमेव आहे ते. सगळे गोमंतकीयांनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मी पण माझ्यापर्यंत तांकां टायम मेळपाची गरज ना, कित्याक ते खंय ना खंय रुलिंगान आसा. बट आमी ऑपोजिशन आसा, ऑपोजिशनाक आमकां टायम मेळपाक जाय, आनी टायम मेळना म्हणून आयज स्टार्टींग BSc मिटिंगेकूय आमी सांगलेलें की बजेट सेशन जें आसता ताका आमकां एक स्पेसिफीक टायम एलोकेशन जावपाक जाय म्हणून तो टायम दिना. तुमचे कॉर्डिनेशन ऑपोजिशनाचे नाव कशें दिसता? पळय ऑपोजिशनाचें कॉर्डिनेशनाचें कांय ना. टायम म्हणटा तो प्रत्येक जाय. हांव एक पार्टी लिडर आसा, पार्टी लिडरांक टायम दिवपाक जाय. आमी BSc मिटिंगाक तोच डिमांड केल्लो की प्रत्येक पार्टी लिडराक टायम दिवचो म्हणून, जो सफिशियंट टायम आसचो. कित्याक तुमी पयलूच सेशन आसा ते 3 दिसांचें घेता, तितून आमकां गव्हर्नर स्पिचीन 2च दीस उलोवपाक मेळटा. बजेटाचेर आमकां उलोवंक मेळना. सो पर्टिक्युलर पार्टी लिडर्स जे आसा तांकां टायम मॅक्सिमम टायम दिवचो, कित्याक जे गोंयभरांतले इश्यूज जे आसा ते आमी हायलायट करपाचे. जेन्ना तूं पार्टी लिडर म्हणटा तसोच अनेक पार्टी लिडर आसा तो गोवा पळयला, तेणी सांगला की ऑपोजिशना मदीं कॉर्डिनेशन युनायटेड आहा म्हणटा, पूण कॉर्डिनेशन ना इश्यू रेज करपाची, एका मनशान एक इश्यू रेज करप, सो तेचो इम्पॅक्ट कितें जाता त्या कॉर्डिनेशना खातीर खंय तरी हांवसान तुमी फेल जाता. पळय कशें आसा, कॉर्डिनेशन हे LOP डिसायड करता आनी LOPची रिस्पॉन्सिबिलिटी आसा. आनी जो म्हणटा आनी तेंचे जे अलायन्सूय आसा, अलायन्स पार्टनरां कडेन तेंच्यांनी डिस्कस करपाक जाय. हांव नको कित्याक डिस्कस जायना, जेन्ना युनायटेड म्हणटा तेन्ना युनायटेडली डिस्कशन सारकें जावपाक जाय. सो हे जे आसा तो प्रश्न म्हाका दिसता तोच सारकें आन्सर करपाक शकता, कित्याक तेच युनायटेड म्हणटा आनी युनायटेडली परफॉर्म करता. पूण तेंच्या कडेन ना न्हू. हांवें पयलूच आमचो स्टेटमेंट जो आसा पयलूच क्लियर केल्लो आसा की इंडिपेंडंटली आमची जी फायट आसा ती आमी फायट फुडें व्हरतले, आनी जो आवाज आसा तो इंडिपेंडंटली सगळ्यांचो आवाज तुमी पावोवंक शकना. पळय सगळ्यांचो आवाज पावूंक शकना अशें काय ना. आमचे कडेन जाता तितलो आमी आवाज पावयतले. आतां जो प्रश्न करता, जो अलायन्स पार्टनरूच प्रश्न करता, मागीर त्या अलायन्स पार्टनरांक ते दोनूय पार्टनर्स जे आसा तेंचे कडेन विचारपाक, 2-3 पार्टनर्स जे आसा तेंचे कडेन विचारपाक जाय. तो तिसरो पार्टनर खंय गेलो तो म्हाका खबर ना. पूण जेन्ना तुमी म्हणटा शॉर्ट टायम आसा, 3 दिसाचे आसा, तेन्ना खंय तरी तुमकां दिसना की तुमी कॉर्डिनेट जाल्ले आनी एकट्यान एक इश्यू रेज केल्लो जाल्यार तो बरो इम्पॅक्टफूल. पळय कशें आसा, इश्यू कसले रेज करतले हो इम्पॉर्टंट आसा. आतां प्रत्येक इश्यू डिफरंट हेजो आसता, आनी हे जे आसा ते म्हाका दिसता तुमकां चड LOP सांगपाक शकतलो, की थ्रू द LOP ते कॉर्डिनेशन आनी बाकीचे जो प्रोसेस आसा तो ऑपोजिशनाचो आसता. तुमी म्हणटा युनायटेड ते ऑपोजिशन आसा तेंचे भितर कॉर्डिनेशन सारकें ना. पळय तुमकां आतां दिसता आसतलें प्रेसान आनी प्रेसाच्या भितर भायर कितें चल्लां तें आनी कॉर्डिनेशन कशें हाल्लां तें. पयलू कशी तेंच्यांनी कितें कितें अलायन्स, इंडिया अलायन्स आनी गठबंधन, व्हडलो गठबंधन सगळें जालें, आनी आतां कशें फोफो जाता हें सगळ्यांक खबर आसा. सो हें हांवें तुमकां तरी सांगपाची गरज ना. कोणाचें कितें आसा हें प्रेसाच्या माध्यमान दिसता, भितरूय दिसता, सगळे कडेन आमकां दिसून येता. थँक्यू. I go with whatever I'm told to do, and I do my role as an opposition. I always speak to my colleagues, and I think we are doing a fine combination. And I don't think that sometimes it's a perception.
थोड्या पाटी फोन केलो ना जाल्यार तो आमचे फ्रेंडा मदें पासून फोन केलो ना आनी कोणा आपयलो ना जाल्यार ते हर्ट जातात सो इट कॅन बी लायक दिस आय थिंक दीस कायंड ऑफ थिंग्स आर नॉट मेजर इश्यूज वेरी मायनर इश्यूज कोणाक असले तुम्ही जाल्यार तेन्ना इश्यू रेज करता तेन्ना तुमकां बरें पडलें इश्यू डिस्ट्रिब्यूट करून वता अशें म्हणटात they are putting each one's perception is on what issues we have to take up, and at the end of the day we need to floor the government. So how the flooring comes on an originality, sometimes I tell you this, I think this way. Suppose 5 of us are there and all 5 of us are to speak and I discuss my points with everybody. I'm just putting to you, unless I tell him first 3 points I will speak and next 2 points you speak, everyone hears everything and they don't know what to speak afterwards. Then before I can start, my points are taken up by someone else. You understand? So what do you mean by coordination? It means a matter of entire exercise which has to be done, the brainstorming to be done. And at the end of the day, at least we've been successful on the floor of the house yesterday. We have been able to put down whatever we wish to do. Today you will see something much more. When the bills are coming for passing, we will expose the government's sinister results. So you are satisfied with opposition work? Today I think we are doing our best. If you have 3 days, each day we can ask only 3 start. We can raise 3 start questions. And so you think of it, if we 7 into 3 is 21, which can put up. But on each day, only maximum 3 can be taken up. So we get only 3 each day. Suppose the days were more, we would have got probably 15, 5 days. You understand that? So we could have been able to flow them better. Then we have other things for discussion. They are suspending the rules, cutting our time for speaking. Even yesterday I had more to speak, but then the bell starts ringing. What do you do? So what is more important, we focus, and the other things which we cannot, which doesn't fit in the time, we consider that as non-essential, and then we don't take it up. And don't forget, first thing is we need to focus on our constituency also. There are issues burning entire Goa which we need to speak. But at the same time, we must focus on first time management for that when speaking is another constraint. Thank you. गेलना ट्रॅफिक मॅनेजमेंटा कोण गेलना काय म्हणना कित्याक हो सरकार बिजी आहा कन्वर्जन करपाक हो जावन आहा कन्वर्जन सरकार पयलीं कॉमेस केलें 8 MLA काँग्रेस आसून तेम कन्वर्ट केले BJP सो हें कन्वर्जन कॉमेस केलें TCP अंडर 17 टू अंडर शेतां आनी दोंगर आहाय ते तेम कन्वर्ट केले श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम तो स्टेडियम आहा तो एंटरटेनमेंट म्हूण आतां तें कन्वर्ट जालें ओल्ड गोवा गेलो जाल्यार आतां थिंग ओल्ड गोवा हेरिटेज सायट आहा ती ते कन्वर्ट करपाक पावता मॉल म्हूण आतां उल कितें ते थोड्या दिसान तुमी चोयतले हे मिनिस्टर आहाय ते MLA कन्वर्ट जातले आनी थोडे MLA आहाय ते मिनिस्टर जातले हेंच उरलां आनी हेंच सरकार करता काल चोयल तुमी टायम आमकां दिलो ना उलोवपाक आजी तशें कोतले 2 hour म्हणटाय आनी तितून LOP म्हणटाय सो वी वील ऑलवेज मेक शुअर दॅट वी वील फायट आनी तुमगे जे इश्यूज आहाय आनी ट्राय कोतले की जे आमदार काल उलयले ऑपोजिशनांतले ते इश्यूज सोडून दुसरे इश्यूज घेवपाक सो दॅट इट वील लूक कॉर्डिनेटेड कित्याक फ्लोर मॅनेजमेंट आम केल्लो आहा कॉलिंग अटेन्शन सगळें बराबर घायिल्लें आहा पूण जे पॉयंट्स आतां आडायताय ते भाशेन जे डिपार्टमेंट्सांचेर काल उलयले नाय ते डिपार्टमेंटाचेर हांव आज उलोवपाक सोदतलो क्वेश्चन घेवपाची त्या प्रमाणे गव्हर्नर एड्रेसाचेर कोण उलयता सगळें कॉर्डिनेट जावन जाता न्ही पूण इश्यू जे रेज म्हणजे सगळे एकूच इश्यूज घेवपा आनी टायम खंय मेळटा थिंगा ती क्वेश्चनां कितली येताय आमची स्टार क्वेश्चन पासून येना लास्ट काल ते आमचे जॉयंट आहले युरी बराबर सो ताका 5 मिनटां मेळ्ळ्यो आमी जॉयंट आहले तांकां उलोवपाक मेळना मेळोना न्हू उलोवपाक क्वेश्चनां येना 1 hour ते मेळटा डिस्कशन दुसरें जाता पयलें तेंचेय रुलींग आहा तेंचीय क्वेश्चन येयल्ली आसता तेय टायम घेता सो रिप्लाय दिवपाक तुमकां काल चयलो आसा रिप्लाय दिवपाक मिनिस्टरूय कितले गुण्यान टायम पास करता सो युनायटेड जे इश्यूज रेज करता तितून हॅपी आसा तुमी सॅटिस्फायड आसा सद्या आमचे लायन सगळे जाता तितले युनायटेड जावन थोडे इश्यू घेवपाक ते काल आमी उदकाचो इश्यू घेतला सगळे एकठांय जावन सो हो इश्यू मेजर आहा आमचे कॉन्स्टिट्युन्सी आहा सो हो इश्यू घेता न्हू आमी पूण तुमच्या मदीं कॉर्डिनेशन आहा म्हणटा तुमी कॉर्डिनेशन आहा जाता तितल्या ट्राय करता कॉर्डिनेशन करपाक आनी कॉमन इश्यू घेवपाक पुढे तुम्ही जितले इश्यू घेता ते सक्सेस जाता तुमचे मेळटा आन्सर आमी इश्यू घालतात लास्ट गव्हर्मेंटा रिस्पॉन्सिबिलिटी आमचे इश्यू सॉल्व करपाचे जाता तितले इश्यू आमी घालतात पूण तुमकां दिसना कॉर्डिनेट आसत जाल्यार ते इश्यू सॉल्व जावपाक शकता कितें कॉर्डिनेशन आहा न्हू एसेंब्लींत आमचें कॉर्डिनेशन चालू आहा सगळे आमचे आमी 6 जाण तरी आसात
राज्य म्हणटा तो सेपरेट घालता आमी जॉयंट 6 जाण आमी क्वेश्चन कॉलिंग अटेन्शन एकठांय जावन घालतात. येस थँक्यू सर. लायला शेत आहा आमचे कडेन, गायी आहा आनी धाकटे बेबी आहा गायीचे. एन्ड यू नो तुमी मायकलाचे हेजेर पळयता आसतले सोशल मिडियाचेर की ही गोज मोर ऑफन इन द फील्ड दॅन मी. आमी थंयसर एक कपल दवरलेले आहा आनी एवरी इयर आमचे पोर्राचे पार्रा इज फेमस फॉर इट्स वॉटरमेलन. आनी हांव जेन्ना सरपंच आसलें दॅट टायम वी रिवायव्ड इट आनी आमचे पयले फ्रूट आमच्या ऑनरेबल CMाक एवरी इयर दितात. कालूच म्हणून इवन काल जेनिफर मोन्सेराताचो वाडदीस